संध्याकाळच्या वेळेस व्हिडिओला सुरुवात केली आणि जे नाही व्हायला पाहिजे तेच झालं आणि माझं काम अगदी वाढून गेलेलं. म्हणजे दूध उतू गेल्यानंतर एका गृहिणीला समजून घेऊ शकते. तर चहा पिण्याची देखील माझी इच्छा राहिली नाही, परंतु मग चहा पिले आणि त्यानंतर हे सर्व काही दुधाचा वगैरे राडा क्लीन करून घेतला. त्यानंतर स्वयंपाक केला आणि रात्रीची भांडी वगैरे सर्व काही आवरून घेतली. आणि या इथं मी 1 वाटी आपले हिरवे मूग भिजत ठेवलेले आहेत. हे जे पाणी घेतलेलं आहे ते थंडच घेतलेलं आहे आणि रात्रीच्या वेळेस म्हटलं उद्या सुट्टी आहे तर काहीतरी छान असा हेल्दी नाश्ता बनवावा, यासाठी या इथं मूग भिजत ठेवले. तर कामं सगळी आवरून झाली होती क्लिनिंगची. तर 1 ग्लास माझ्यासाठी थंड पाणी माठातलं काढून घेतलं आणि आता मी माठ भरायला लावलेला आहे. तर रोज काहीतरी माझ्याकडून सध्या घडत आहे. दूध उतू जाणं, चहा उतू जाणं. तर असं म्हणतात दूध उतू केलेलं छान असतं, चांगलं असतं, शुभ कार्यासाठी दूध उतू घालतात. परंतु माझं काम बऱ्यापैकी वाढतं. तर आता मी सकाळी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केलेली आहे. तर रात्री कितीही छान असं क्लीन किचन करून ठेवलं तरी माझी एक सवय आहे की एक कपडा ओला करायचा आणि पूर्ण किचन स्वच्छ करून घ्यायचं. गॅस ओटा आणि गॅस देखील मी स्वच्छ पुसून घेते, कारण रात्रीचे काही झुरळ वगैरे असतील तर घरात तर काही दिसत नाही, परंतु मग ती एक सवय लावून घेतलेली आहे की रात्री स्वच्छ करून ठेवला तरी सकाळी पुन्हा एक हात मारायचा आणि त्यानंतरच स्वयंपाकाला सुरुवात करायची. तर आज सुट्टीचा दिवस त्याच्यामुळं थोडंसं लेट चाललेलं होतं आणि लेटच उठलेली देखील होते मी उठून आंघोळ वगैरे केली, देवाला दिवाबत्ती करून घेतली आणि माझ्या कामांना सुरुवात केली. पिलू आणि पिलूचे पप्पा आणखीन बेडवरतीच होते. तर या इथं छान असं मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दुधाला एवढी छान जाडसर मलाई येते, म्हणजे साई खूप मस्त येते. तर दूध तापवून घेतलं, जे काही मला लागणार होतं चहासाठी तेवढंच ठेवलं आणि बाकीचं जे आहे ते पिल्लूसाठी एका कपमध्ये काढून घेतलं. तर या इथं मी मस्त असा माझ्यासाठी आता चहा बनवणार आहे. सध्या उन्हाळा आहे तरी देखील म्हणजे चहाची एवढी म्हणजे बेकार सवय लागलेली आहे की सकाळ संध्याकाळ आता चहा पितेच. पाठीमागं मी आजारी होते त्यावेळेस बरेच दिवस मी चहा पिले नाही, परंतु पुन्हा सवय लागली आणि पुन्हा आता 2 टाईम चहा थोडाच घेते, परंतु घेत असते. तर हे जे भिजवलेले मूग आहेत ते मी स्वच्छ बेसिनच्या पाण्याने म्हणजे नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता पिण्याचं पाणी जे आहे ते टाकून घेतलेलं आहे. कारण हे जे मूग आहेत ते घरचे मूग आहेत, त्याच्यामध्ये काही जे मूग आहेत ते भिजले जात नाहीत व्यवस्थित. तर ते मला आता व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. जे कुचार मूग आहेत ते खाली राहतील यासाठी मी आता हाताने चाळून असे जे मूग भिजलेले मूग आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर आज अगदी छान असा हेल्दी नाश्ता बनवणार आहे. कारण मी पहिल्यांदाच बनवते, परंतु बऱ्याचदा बनवायचं ठरवत होते परंतु काही ठरत नव्हतं. कारण घरामध्ये जर भाजीपाला भरपूर असेल आणि सर्व काही व्यवस्थित असेल तर मग अशा गोष्टींकडे लक्ष जात नाही. तर सध्या फ्रीज माझा पूर्णपणे रिकामा झालेला आहे आणि कुठल्याच प्रकारची भाजी नाही किंवा काहीच नाही. त्याच्यामुळं मग मी किचनमध्ये रात्री थोडीशी शोधाशोध केली आणि म्हटलं उद्या नाश्त्यासाठी छान असे मुगाचे चिले बनवूया. तर या इथं 1 वाटी मुगापासून साधारणतः 10 चिले बनतात. तर याला डोसे तर म्हणू शकत नाहीत, कारण डोसे कुरकुरीत असतात आणि हा जो नाश्ता आहे तो खूप छान हेल्दी आणि सॉफ्ट असा बनला होता. तर या इथं तुम्ही पाहू शकता. तर जे न भिजलेले मूग आहेत ते मी आता व्यवस्थित काढून घेतलेले आहेत. हे जे वरचे भिजलेले मूग आहेत ते चाळून घेतल्यानंतर खाली जे मूग आहेत ते न भिजलेले मूग राहतात आणि ते तसेच राहिल्यानंतर वाटण्यामध्ये जर ते व्यवस्थित नाही वाटले गेले तर मग ते कचकच लागू शकतं, त्याच्यामुळे व्यवस्थित काढून घेतलं. तर या इथं 4-5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी 1 चमचा जिरा पावडर टाकलेली आहे. तुम्ही त्यामध्ये जिरे देखील टाकू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या देखील टाकू शकता, परंतु आज मी फर्स्ट टाईम करत होती त्याच्यामुळं मग मी प्लेन बनवले. तर या इथं माझा मस्त असा चहा रेडी झालेला होता, अगदी बासुंदीसारखाच लागलेला, कारण बराच वेळ उकळत होता. आणि म्हणजे तसाही मी चहा छान पद्धतीने चहा उकळून घेते आणि त्यानंतरच पिते. प्यायचा असेल तर व्यवस्थित प्यायचा, नाही तर नाही पिला तरी चालेल. तर आता मी चहा पिते आणि त्यानंतर मग नाश्त्याची तयारी करते. तर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण काढून घेतलेलं होतं तर ते मी या ठिकाणी आता त्याच पातेलं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्येच आता हे काढून घेत आहे. तर हा जो नाश्ता आहे तो बनवायला अगदी सोपा आहे.
तर त्याच्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकलं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली आणि आता मी त्याचे छान असे चिले म्हणा किंवा उत्तप्पे म्हणा बनवून घेणार आहे. तर गॅसवरती मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे बनवण्यासाठी तूप वापरणार आहे. तुम्ही तूप, बटर किंवा तेल देखील वापरू शकता. तर त्याच्यामध्ये एक अर्धी मिरची म्हणजे तशीच राहिली होती वाटताना, तर ती देखील मी बाजूला काढून घेतलेली आहे. आता मी पॅनला थोडंसं तेल लावून घेणार आहे, कारण सुरुवातीचा डोसा असेल किंवा उत्तप्पा असेल, चिला असेल बनवताना आपण एक म्हणजे जास्त तेल न वापरता थोडंसं तेल वापरायचं आहे आणि तवा थोडासा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. तर हे मी बनविताना म्हणजे तेवढे गोल डोशासारखं बनत नाही, परंतु म्हणजे ज्या आकारामध्ये बनतं आहे ते व्यवस्थित बनतं. म्हणजे एवढं काही म्हणजे खराब देखील नाही बनत, कारण ते थोडंसं म्हणजे जाडसरच वाटलं जातं. एकदम फाईन अशी त्याची प्युरी बनत नाही किंवा फाईन अशी पेस्ट देखील होत नाही, कारण त्याच्यामध्ये कुठलाच दुसरा पदार्थ नसतो, फक्त मूगच असतात. तर या इथं मी आता मस्त हा टाकून घेतलेला आहे तव्यावरती आणि थोडेसे जाडसरच बनवायचे आहेत आणि एकदम सॉफ्ट बनतात आणि खायला तर अप्रतिम लागतात. तर त्याच्यावरती आता मी झाकण ठेवून हे व्यवस्थित असं वाफवून घेते, कारण दोन्ही साईडने व्यवस्थित जर छान वाफला गेला तर तो मस्त लागतो. तर त्याच्यावरती आता मी झाकण ठेवलं आहे आणि एखाद मिनिट त्याला छान वाफ बसल्यानंतर आपण ते बाजूला काढून घ्यायचं आहे. झाकण त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि पुन्हा त्याची पलटी करून घ्यायची आहे. यांच्यापुरता नाश्ता बनवून घेतला आणि त्यांना आता खायला दिला. त्यानंतर पिल्लूला देखील म्हटलं तू ब्रश वगैरे करून घे, कारण पिल्लू खूप जास्त लेट उठलेला आणि यांचं आवरून हे बसलेले होते. तर म्हटलं चला यांना अगोदर देऊया आणि त्यानंतर पिल्लूला देऊया. हे सर्व करता करता मला एवढं गरम होत होतं आणि सकाळी सकाळी देखील किचनमध्ये खूप जास्त गरम होतं आहे, घाम देखील येतो आहे. आता सगळं आवरून झालं नाश्ता वगैरे आणि त्यानंतर आम्ही गावात चाललो. तर गावात गेल्यानंतर थोडीशी छोटी मोठी शॉपिंग करायची होती. तर हे जे आर्टिफिशियल प्लांट आहेत ते मी आणलेले आहेत. त्याचबरोबर येता येता छान असे फ्रूट्स आणले आणि भांडी वगैरे घासून घेतली, किचन ओटा क्लीन केला आणि म्हटलं आता व्हिडिओचा एंड करावा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. बाय बाय.